सिद्धराम माझा वाजत गाजत आला सतरा अठरा 19 विसा 17 18 19 विसा काढसितांचे आम्ही होतास काढसितांचे आम्ही होतास वाजत गाजत आला हो सिद्धराम माझा वाजत गाजत आला हो पंचवीस पन्नास 75 100 पंचवीस पन्नास 75 100 आमच्या महिला नंबर बाप्पाचा आमच्या महिला नंबर बाप्पाचा सिद्धराम माझा वाजत गाजत आला हो काढीत माझा वाजत सिद्धराम माझा वाजत गाजत आला शूटिंग वावा गोड गाई नावडी माझी मुक्ती संपदा संत संगती सदा तुकामणे नभवाची सदावे रमाची थोडक्यात सांगा अंतरा नाही ठाव ब्रह्मा स्थळ नाही दाखवत आहे मुंगीच्या पायाची देवाय मग तुमचं जेवाय की नाही मग जेव्हा विश्वास ठेवाल का देहावरती ठेवा बघा आता थोडं काय करतात अपूर्ण कधी पूर्ण होत नाही आणि ती पूर्ण कधी अपूर्ण होणार नाही एवढी भाषा तुम्हाला समज दिसेल करा राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊ साहेब महाराज की जय।
राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्री गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाले. शुभाशुभ पाहता भावना राम झाले. निषेदिनी गुरुराया उन्मनी झोप आले. जय जय रघुवीर समर्थ. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. श्री राम श्रीमद्दासबोध दशक 20वा समास 10वा विमल ब्रह्म निरूपण नाम वाचण्यास प्रारंभ करतो जी महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री समर्थ सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः. श्री समर्थ सद्गुरु काळसिद्धेश्वराय नमः. श्री राम धरू जाता धरिता नये टाकू जाता टाकीता नये. जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म ते. जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता सन्मुख होते. सन्मुखपण चुके नाते काही केल्या. बैसले माणूस उठून गेले तेथे आकाशची राहिले. आकाश चहूकडे पाहिले तरी ते सन्मुखची आहे. जिकडे प्राणी पळून जाते तिकडे आकाशची भोवते. बळे आकाशा बाहेर ते कैसे जावे. जिकडे तिकडे प्राणी पाहे तिकडे ते सन्मुखची आहे. समस्तांचे मस्तकी राहे माध्यान्नी मार्तंड जैसा. जय जय रघुवीर समर्थ. ध्यानमूलं गुरोर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. आज आपल्या संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे आज आपण दासबोध ग्रंथाची समाप्ती साजरी करतोय. आपण काय केलं? आपण पहिल्याच दिवशी पाहिलं ना. पहिल्या दिवशी आपण सुरुवात केली. ग्रंथारंभ लक्षण आपण घेतलं होतं आणि त्यानंतर या दासबोध ग्रंथाला आपण सुरुवात केली. आणि आता आज विमल ब्रह्म निरूपण म्हणजे दासबोध ग्रंथामधला हा शेवटला समास जो आहे तो आपण पाहतोय. तर मध्ये आपण काय पाहिलं? मध्ये आपण पाहिलं, सुरुवातीला आपण पाहिली बघा.
सगळी स्तवनं केली आपण, सगळे स्तवन निरूपण आपण पाहिलं. सगळी स्तवनं केली. स्तवनं केल्यानंतर मग आपण त्यामध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाची बघा, अगदी म्हणजे स्तवनामध्ये आपण अगदी गणेशापासून सुरुवात केली, ग्रंथारंभामध्ये गणेशापासून सुरुवात केली. त्यानंतर शारदा स्तवन केलं. आणि शारदा स्तवन केल्यानंतर मग आपण त्यामध्ये महत्वाचं आपण काय केलं, नरदेह स्तवन पाहिलं आपण. कळलं की नाही? म्हणजे हे सगळं जे आहे हे आपल्याला कधी शक्य होतं, जर आपल्याला नरदेह प्राप्त झाला भगवंताच्या कृपेने, तरच आपण ह्या भक्ती मार्गामध्ये प्रवेश करतो. कळलं की नाही? आणि भगवंताचं सतत अनुसंधान आपण ठेवून वास्तविक ती स्थिती जी आहे, ते ज्ञान जे आहे ते आपण प्राप्त करतो. त्यानंतर मग सगुण देहाची वर्णन आपण पाहिली की हा संपूर्ण आपल्याला व्यावहारिक दिसतंय की नाही, संपूर्ण विश्व आपल्याला दिसतंय. हे जे दृश्य जे आकाराला आलेलं हे विश्व आपण जे काय पाहतोय, तर त्या ह्या सगळ्या विश्वाचं आपण लक्षणं पाहिली की नरदेह धारण केल्यानंतर मनुष्य संसारामध्ये म्हणजे प्रपंचामध्ये कशा पद्धतीने वागत असतो हे आपण सगळं पाहिलं. कळलं? म्हणजे प्रपंचामधले अनेक गोष्टी आपण समजून घेतल्या, सगुण रूपाची अनेक आपण वर्णनं समजून घेतली. कळलं की नाही? म्हणजे परस्पर देह धारण करून आल्यानंतर ह्या मानवाचा एकमेकाशी कशा पद्धतीने इंटरॅक्शन होतं, कसं संबंध येतात. कळलं ना? मग समाज कशा पद्धतीने तयार होतं. कळलं ना? हा समाज तयार झाल्यानंतर या समाजामध्ये अनेक प्रकारच्या घटना कशा पद्धतीने घडत असतात, हे सगळी आपण विवरणं पाहिली. त्यानंतर महत्वाचं काय पाहिलं की आपल्याला भक्ती मार्गाने वाटचाल करायची. कळलं की नाही? मग भक्ती मार्गाने वाटचाल करायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला सद्गुरूला शरण जायला पाहिजे. बघा, भक्ती मार्ग म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचं कोण, सद्गुरू. कळलं ना? आणि आपल्या मदभाग्याने आपल्याला काडसिद्धेश्वर महाराज सद्गुरू म्हणून मिळाले. खरं म्हणजे बघा, म्हणजे भगवंताचं आश्वासन आहे की भगवंत कधी अवतार घेतो, जेव्हा भक्त ना तीव्रतेने त्याचं अनुसंधान करतं. कळलं ना? म्हणजे भक्त जेव्हा भगवंताचं जेव्हा तीव्रतेने अनुसंधान करतं, तीव्रतेने तेव्हा त्याची अगदी प्राप्ती व्हावी म्हणून सतत प्रेमाने तेव्हा त्याला बोलावतं, तेव्हा तो भगवंत देहधारण कोण्या भूतालावर येतो. कळलं ना? म्हणजे अनेक जर आपण पाहिलं ना, सुरुवातीपासूनची बघा, अनेक भगवंताचे जे अवतार आहेत, ह्या अवताराचं आपण पाठीमागे रहस्य समजून घेतलं ना, कुणीतरी त्याला तीव्रतेने बोलावलेलं आहे. बघा, म्हणजे बघा, आता अगदी पटकन सांगतो बघा मी तुम्हाला. म्हणजे जेव्हा हिरण्याक्ष आणि म्हणजे आता हिरण्यकश्यपू जे आहे, मग त्यावेळेला प्रल्हादाची ती तीव्रता होती. प्रल्हादाच्या भक्तीच्या तीव्रतेने भगवंत नरसिंह अवतार घेऊन धारण येतो. कळलं की नाही? आता ठीक आहे, पुन्हा मग आपण बटू वामन जरी पाहिलं किंवा परशुराम अवतार जरी आपण पाहिलं, परशुराम अवतार त्यावेळेला ना काय झालं होतं, आपली जे ब्राह्मण आहेत ना, त्या ब्राह्मणांवर फार मोठं संकट आलेलं होतं. ऋषी संस्था जी आहे ह्याच्यावर फार मोठं संकट निर्माण झालेलं होतं. आणि अनेक ऋषींनी भगवंताची प्रार्थना केली होती, भगवंता यायला पाहिजे, तू यायला पाहिजे. आणि तेव्हा भगवंता तिथे आलेला आहे. कळला की नाही? आता रामावतार जरी आपण पाहिलं तर रामावतारामध्ये पण बघा ना, म्हणजे रावणाने अनेकांना म्हणजे अनेक देवदेवतांना छळलेलं आहे, अतिशय विकट स्थिती निर्माण झालेली आहे. आणि तेव्हा अनेक भक्तांनी जेव्हा तीव्रतेने भगवंताचं अनुसंधान केलं, तेव्हा विष्णू भगवान रामावतार घेऊन तिथे आलेला आहे. कळलं की नाही? आणि महाभारत काळामध्ये पण बघा समाजाची स्थिती कशा पद्धतीची होती, आणि त्यावेळेला भगवंत श्रीकृष्ण अवतार घेऊन तिथे अवतार झालेला आहे. कळलं की नाही? आणि त्याचप्रमाणे बघा आता कलियुगामध्ये म्हणजे आपल्याला सगळ्यांना अतिशय तीव्रतेने वाटलं की आपण जे जे काय पाहत होतो की नाही, भगवंत आम्हाला ज्ञानाचं प्रबोधन करायला कोणीतरी हवाय. आणि त्यावेळेला भगवंत काडसिद्धेश्वर महाराजांच्या रूपाने आपल्यासाठी या भूतलावर देहधारण करून आलेले आहेत. कळलं की नाही? आणि महाराजांनी बघा आता हे आता श्रावण सप्ताह जो सुरू आपण पाहतो, आजपर्यंत बघा आपण अनेक सप्ताह केलेले आहेत. कळलं ना? आणि सुदैवाने काय झालं बघा, महाराजांनी ह्या भूतलावर वर्ष 97 पर्यंत कार्य केलेलं आहे. आणि आपल्या मदभाग्याने आपल्याला ते सापडले, आपण त्यांच्या संघात आलो. आणि मग त्यांनी बघा आता हा श्रावण सप्ताह पाहिल्यानंतर बघा अनेक प्रकारची वर्णनं केली जातात. कळलं ना? हा सब म्हणजे अगदी दासबोधाच्या. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, महाराज आपल्याला काय सांगायचं, तुम्ही काही करू नका, फक्त तुम्ही ह्या संत संघात या, करू नका काही संत संघ धरा. कळलं? आणि इथे आल्यानंतर कसं होतं, इथे आल्यानंतर तुम्हाला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. कळलं का नाही? आता जसं ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलंय ना, पुण्यात्मके पापे स्वर्गात जाईजे,
पापात्मके पापे नरका जाईजे आणि माते पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे माझी जर प्राप्ती करायची असेल, व्हावी असं असेल, जर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल, भगवंताची प्राप्ती जर करायची असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे? शुद्ध पुण्य करायला पाहिजे. शुद्ध पुण्य कुठं होतं? शुद्ध पुण्य होतं संत संघामध्ये. आणि महाराज सांगायचे एकच बंधन, तुम्ही काही करू नका, फक्त इथे येऊन बसा. आणि खरंच आपल्या मदभाग्याने आपण ते कार्य करत आलेले आहोत. कळलं ना? आणि महाराजांनी आपल्याला हा अनेक प्रकारे बोध केलेला आहे बघा. कळलं की नाही? आणि ह्या दासबोधाच्या माध्यमातून बघा आपण पाहिलं की नाही, म्हणजे आता आपण भक्ती निरूपण मध्ये पाहिलं की 9 भक्ती समजावलेल्या आहेत. कळलं ना? नंतर हे सगळं म्हणजे ब्रह्म निरूपण केलेलं आहे, माया ब्रह्म समजावलेलं आहे. आणि संपूर्ण दासबोध समजावून सांगितल्यानंतर समर्थ रामदासांनी, महाराज काय म्हणायचे? दासबोध म्हणजे काय? देहबुद्धीच्या दास्यातून सुटण्यासाठी केलेला बोध. म्हणजे आपण सुरुवातीला देह धारण करून आल्यानंतर स्वतःला शरीर समजतो, आणि स्वतःला शरीर समजणं हे अज्ञान आहे. कळलं की नाही? आणि हे अज्ञानातून दूर करण्यासाठी महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुष आपल्याला बोध करतात. अरे ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तुचे ऐसी ब्रह्म. ज्याला ब्रह्म म्हटलं जातं, देव म्हटलं जातं, परमात्मा परमेश्वर म्हटलं जातं, हा दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतः ते तत्व आहेस. कारण काय? हरी हा आपणची जग झाला. ह्या म्हणजे ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केली, कुठून केली? अहो स्वतःमधूनच. म्हणजे स्वतःमधूनच त्याने सृष्टी निर्माण करून सगळ्या देहांमध्ये चैतन्य रूपाने तोच विराजमान झालेला आहे बघा. कळलं की नाही? प्रत्येक जीवाला त्याच्या त्याच्या कर्मसुकृताप्रमाणे अनंत देहांचे सांगाडे दिलेत, अनंत देह दिले. आणि या सगळ्या देहांमध्ये एकमेव भगवंतच चैतन्य रूपाने त्याची लीला चाललेली. कळलं की नाही? मग आज आता आपण पाहिलं की नाही, म्हणजे एक पाहत आलो आपण. भक्ती निरूपण आपण पाहिलं, भक्तीच्या संदर्भात अनेक गोष्टी समजून घेतल्या. नंतर आपण हे 4 देह जे आहेत, ह्या 4ही देहांची आपण निरूपण समजून घेतलेली बघा. कळलं की नाही? आणि मग ह्या सगळ्या देहाची 82 तत्व आपण समजून घेतली. कळलं ना? महाराजांनी अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. कळलं की नाही? आणि मग महाराज आपल्याला काय सांगायचे? म्हणजे सिद्धरामेश्वर महाराजांचं एक सूत्र सांगतो मी. सिद्धरामेश्वर महाराज काय करायचे? कोणी आला ना की आल्या पहिल्याच मुलाखतीमध्ये त्याला सांगायचे, अरे बाबा ज्याला देव म्हणतात हा दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतः देव आहे, चैतन्य रूप भगवंत. आणि एखाद्याला शरीर म्हणणं हा त्याचा अपमान आहे असं ते म्हणायचे. म्हणजे प्रत्येक जण देवच आहे असं ठामपणे सांगायचं सिद्धरामेश्वर महाराज. आणि तोच बोध आपल्या काळसिद्धेश्वर महाराजांनी केलेला आहे. कळलं की नाही? आणि मग आता बघा आज काय झालंय. आज एक पहिली गोष्ट म्हणजे आज आहे पौर्णिमा आहे, रक्षाबंधन आहे. कळलं ना? रक्षाबंधन आपला समाप्ती आहे आपली. आता समाप्ती म्हटल्यानंतर समाप्ती कशाला म्हटलं महाराज? समाप्ती कशाला म्हणायचं? ज्या गोष्टीसाठी तुम्ही भूतलावर आलात, कळलं ना, ती प्राप्त झाली, कळलं ना, ती तुम्हाला मिळाली म्हणजे समाप्ती. किंवा समव्याप्ती, हा संपूर्ण चैतन्य रूप परमेश्वर परमात्मा आहे. हा कसा आहे? हा सगळ्यांमध्ये सारखाच व्यापून आहे. हे ज्ञान होणं म्हणजे समाप्ती. कळलं की नाही? किंवा बघा आपण बाजारात जातो की नाही, मग बाजारात गेल्यानंतर आपल्या लिस्ट प्रमाणे जे आपल्याला खरेदी करायचं असतं ते आपण सगळं खरेदी केलं म्हणजे बाजारात आल्याचं काम झालं की नाही. तसंच आपण या भूतालावर आलेले आहोत, म्हणजे विश्वाच्या बाजारात उतरलेले आहोत. आणि ह्या विश्वाच्या बाजारात आल्यानंतर जे आपल्याला हवं आहे ते सगळं आपण झालं, खरेदी केलं, सगळं झालं काम. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या लक्षात आलं, अरे मी कोण आहे, म्हणजे स्वतःचं ज्ञान प्राप्त करणं. समव्याप्ती, एकमेव चैतन्य संपूर्ण विश्वात भरून उरलेला आहे, म्हणजे सर्वाभूती भगवत भाव हेच विज्ञानाचं मुख्य लक्षण. हे ज्याला झालं तिथे काम झालं म्हणजे समाप्ती. कळलं की नाही? मग आता हा ग्रंथ म्हणजे ह्या ग्रंथाची समाप्ती म्हणजे कसं? ज्याला आपण म्हणतो ना बघा, एक वेदांत. वेदांत म्हणजे ग्रंथाची समाप्ती. वेदांत म्हणजे वेदांनी जे काय सांगितलं ते आपण समजून घेतलं. नंतर सिद्धांत म्हणजे सिद्ध महापुरुषांनी जे काय सांगितलं ते आपण समजून घेतलं म्हणजे सिद्धांत. कळलं की नाही? सिद्ध महापुरुषांनी सांगितलं ते सिद्धांत. आणि धादांत म्हणजे आपल्यालाही ती प्रचिती आली
की झालं काम, म्हणजे ह्या ग्रंथाची समाप्ती झाली. म्हणून इथे काय म्हटलंय, इथे समर्थ म्हणतायत, ह्या आपण पटकन पाहू आपण थोडक्यात. ह्यांनी काय म्हटलं की झाले साधनाचे फळ, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आजपर्यंत आपण जेवढी जेवढी साधनं केली, जे जे काय केलं बघा, कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, सगळी साधनं केली आपण, कळलं की नाही. मग ह्या सगळ्या साधनांचं फळ प्राप्त झालं. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, सफळ झाला. आता संसार सफळ कधी होतं, आता ह्याला आपण संसार म्हणत होतो. ही संपूर्ण माया, जे माईक जगत जे पसरले, ह्याला आपण संसार म्हणत होतो, कळलं ना. म्हणून भगवंताने काय म्हटलं की सांज वेळी पडला दोर, त्यास म्हणती सर्प थोर. भ्रमाने आपण त्याला संसार म्हणत होतो, भ्रमाने आपण त्याला सर्प म्हणत होतो. पण मी पूर्ण ब्रह्म परमेश्वर, माते संसार मानवी म्हणते. मी कोण आहे, मी पूर्ण ब्रह्म परमेश्वर आहे. पण भ्रमाने आपण त्याला संसार म्हणत होतो. पण आता संसार सफळ झालं, सफळ झालं म्हणजे आपण त्याला संसार न म्हणता आपण त्याला आता पूर्ण ब्रह्म म्हणायला लागलो, झालं. म्हणजे हे सगळं जे काय पसरलेलं आहे ते पूर्ण ब्रह्म आहे, आपल्याला ज्ञान झालं. म्हणजे संसार झाला सफळ, कळलं की नाही. आणि निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. लक्षात घ्या, ब्रह्म कसं आहे, ब्रह्म निर्गुण ब्रह्म. बघा, ब्रह्म जे आहे ना, सगुण ब्रह्म. सगुण ब्रह्म म्हणजे संपूर्ण ही माया जी आकाराला लागली, हे सगुण ब्रह्म झालं, कळलं की नाही. आणि सगुण ब्रह्माच्या माध्यमातून आपण निर्गुण ब्रह्माला शोधतोय. अहो, हे शरीर म्हणजे काय, आपली सगळ्यांची शरीर किंवा ही संपूर्ण पसरलेली माया हे काय आहे, हे सगुण ब्रह्मच आहे. म्हणून शंकराचार्याने म्हटलं की नाही, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. काय म्हटलं त्यांनी, ब्रह्म सत्यम, हे संपूर्ण विश्व काय आहे, हे ब्रह्म म्हणून सत्य आहे, कळलं ना. पण त्याला तुम्ही माया म्हणणं हा भ्रम आहे, माया म्हणणं हा भ्रम आहे, कळलं ना. म्हणून म्हटलं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. जग कसं आहे, मिथ्या म्हणजे भ्रामक आहे, भ्रामक, स्वप्नासारखं, कळलं ना. जगन मिथ्या आणि जीव ब्रह्मैव नापरा. आणि जीव जो आहे, अनंत जीव जे आहेत ह्या संपूर्ण विश्वामध्ये, जेवढे देह आहेत, जितके जीव आहेत, जीव ब्रह्मैव ना, आणि ते ब्रह्मच आहे. का, कारण संपूर्ण सगळ्या जीवांमध्ये चैतन्य रूप आत्माच बसलेला आहे, कळलं की नाही. मग हे ज्ञान आपल्याला झालं. म्हणून आता कसं आलं, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, आणि निर्गुण ब्रह्म जे होतं. आता आपण काय आलं, आपल्याला निर्गुण ब्रह्माकडे जायचंय. सगुण ब्रह्म, सगुण देह धारण केलं आपण, कळलं ना. महाराज सुद्धा जेव्हा देह धारण करून या भूतलावर आले होते, तेव्हा काय होतं, सगुण ब्रह्म म्हणून ते वावरत होते. मग आता महाराजांनी देह सोडलं, मग आता कुठे गेले ते निर्गुण ब्रह्म झाले. मग निर्गुण ब्रह्म झाले कुठे झाले, निर्गुण ब्रह्म म्हणून सगळ्यांच्या हृदयात ते सामावून गेलेले आहेत. म्हणजे महाराज आता कुठे आहेत, महाराज सगळ्यांच्या आपल्या हृदयातच आहेत. आणि मी तुम्हाला नेहमी म्हणालो ना की मी जेव्हा प्रवचनाला बसतो, महाराज असे बाजूला असायचे. म्हणून मी कल्पना करतो महाराज बाजूला आहेत, महाराज बाजूला आहेत, बस माझा आनंद अनुभवतो मी. म्हणजे आपल्या बाजूला, आणि हे महाराज जे आहेत ना, हे सतत, म्हणजे हे निर्गुण ब्रह्म जे आहे हे आपल्यामध्येच ठासून भरलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून म्हटलं निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आता हिशेब झाला मायेचा. हे संपूर्ण विश्व काय, हे माया आहे, माया आहे. माया म्हणजे जे आपल्याला नजरेला दिसतं. म्हणून आपण म्हणतो ना, सदा आकाराचा परिचय मनाला की जडला, म्हणून या आत्मा जवळे असता दूर पडला, परी जेव्हा श्री गुरु कृपे ओळख पडे, आकारी मन जडले ते सत्वरी उडे. आपले लक्ष जन्माला आल्यापासून आकाराकडेच असतं, कारण आकार आपल्याला पटकन दिसतं, कळलं ना. आपण निराकाराकडे जातच नाही, कारण कळ का, कारण निराकाराकडे जाण्यासाठी आत्मज्ञानी महापुरुषांचं हे बोध घ्यावा लागतो, त्याची ज्ञानदृष्टी लागते, कळलं ना. म्हणून म्हटलंय, कळलं ना. आणि म्हणून हिशोब झाला मायेचा, संपूर्ण मायेचा हिशोब केला, कळलं ना. आणि झाला निवाडा तत्वांचा. आपण सगळी तत्व पाहिली की नाही, सगुण देहाची 25, निर्गुण देहाची, स्थूल देहाची 25, सूक्ष्म देहाची 25, कारण आणि महाकरण देहाची 32, अशी एकूण 82 तत्व आपण पाहिली, कळलं ना. आणि निवाडा झाला तत्वांचा, सगळ्यात निवाडा आपण पाहिलं, कळलं ना. आणि हे आपल्या लक्षात आलं. आणि साध्य होता साधनांचा ठावणे. आता ते साध्य झालं आपल्याला. जे आपल्याला, बघा, आपल्याला पाणी पाहिजे असेल, आपण खोदायला सुरुवात केली,
काय फावडा घेतला, टिकाम घेतला आणि खोदलं. पाणी लागलं, पाणी प्यालो आपण, झालो तृप्त झालो. म्हणजे आता खुदळ फावड्याची जरूर आहे का आपल्याला? म्हणून म्हटलं साधनांचा ठाव नाही, कळलं ना? सहजी आणि आता पुन्हा काय म्हटलं त्यांनी? स्वप्नी जे जे देखील येते ते जागृती सोडाले, सहजची अनिर्वाच्य झाले बोलता नये. अहो एक स्वप्न पडलं होतं बघा. स्वप्नामध्ये आपण पाहतो की नाही अनेक गोष्टी. बघा कित्येक वेळाला, इतकंच नाही आहोत तुम्हाला मजा म्हणून सांगतो, कधी कधी स्वप्नामध्ये चक्क वाघ मागे लागतो आपल्या. आपण पळतो घामेघूम होतो, पण जागा झाल्यानंतर अरे झालं संपलं. तसंच आपण ह्या देहासहित हे दीर्घ स्वप्न आपण पाहत होतो. कळलं? शरीरासहित स्वप्न. कळलं? शरीर हे माईक आहे आणि या शरीरासहित जे आपण स्वप्न पाहतो हे हे दीर्घ स्वप्न. आणि रात्री आपण जे स्वप्न पाहत होते तर रात्रीच्या स्वप्नामध्ये शरीर नसतं, लक्षात घ्या. रात्रीचं स्वप्न आपण मनाने पाहतो. कळलं की नाही? म्हणून हे जे आता आपण पाहतो हे दीर्घ स्वप्न. म्हणून म्हटलंय स्वप्नी जे जे देखिले ते जागृती सोडा. जागा झाल्यावर ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यावर कळलं अरे संपूर्ण आकार आलेली ही माया दिसते आपल्याला. कळलं ना? पण आता त्या मायेचं अधिष्ठान पाहायला आपण शिकलो. आणि मायेचं अधिष्ठान काय? सच्चिदानंद परमेश्वर परमात्मा हेच मायेचं अधिष्ठान आहे. ते आपण पाहायला शिकलो. कळलं की नाही? आणि म्हणून म्हटलंय की स्वप्नी जे जे देखील येते ते जागृती सोडाल आणि सहजची अनिर्वाच्य झाले बोलत. आता शब्द संपले, पण शब्द ही पुन्हा माया आहे. कळलं की नाही? म्हणजे ह्या दीर्घ स्वप्नामध्ये माईक जगतामध्ये शब्द ही माया आहे. म्हणजे आता आपण काय झालं, मायेच्या पलीकडे गेलो. आपण मायेचा पण त्याग केलेला आहे बघा. म्हणून मी आत्माराम मध्ये सांगितलं होतं बघा, आत्मारामामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, काय करायला लागतं? अहो जे जे अशाश्वत आहेत, अनित्य अशाश्वत आहेत, त्या सगळ्याचा त्याग करा. कळलं की नाही? आणि शाश्वताला धरा, चिन्मय परमेश्वर परमात्मा ह्याला धरायला शिका. म्हणून आपण म्हणतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम अहम निर्विकल्पे निराकार रूपे विभूत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणाम न चासंगतं नैव मुक्ती न मेया चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता आपल्याला ज्ञान झालं. आपण कोण आहोत? सच्चिदानंद स्वरूप शिवतत्व ते आपण आहोत. ही झाली आपली समाप्ती. आणि समर्थ शेवटी म्हणतायत की सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्व काय मनुष्याचे. हे सगळं कोणी केले? जगदीशाने सगळं केलेलं आहे. मग आता समर्थ म्हणतायत म्हणजे आता हे काय, हा ग्रंथ काय मी लिहिला का? म्हणजे समर्थांच्या माध्यमातून त्या चैतन्यानेच सगळं केलेलं आहे. लक्षात द्या. म्हणजे करता करविता एकमेव चैतन्य आहे. लक्षात घ्या. तर आता ही अशा पद्धतीने आपली ही दासबोधाची समाप्ती झाली. म्हणजे दासबोधाचं मर्म आहे ते आपल्याला कळलं, रहस्य आपल्याला कळलं. आणि म्हणून म्हटलं ना, अनेक वेळा मी म्हटलं बघा, वेदांचं जे सार आहे ते दासबोधात आहे. असं काय आहे की म्हणजे जे जे आवश्यक आहे, जे जे वेदांमध्ये बोध केलेलं आहे, कळलं. म्हणून दासबोध ग्रंथ लिहिताना सुरुवातीला समर्थाने म्हटलंय दासबोध ग्रंथ कशासाठी लिहिलं की नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे आणि वेदांत स्मृती आणि मुख्य आत्मप्रचिती. लक्षात घ्या. म्हणजे जेवढे जेवढे ग्रंथ आहेत, अद्वैत ग्रंथ आहेत, म्हणजे जे वेदांनी प्रबोधन केलं. म्हणजे बघा, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर आप्तवचन म्हणून विष्णू भगवंताने काय केलं? ह्या मनुष्याला ज्ञानाचं प्रबोधन होण्यासाठी त्याने वेदांची निर्मिती केली. कळलं की नाही? आणि ह्या वेदांची जी निर्मिती केली आणि वेदांचंच प्रबोधन करण्यासाठी अनेक पहिले सप्तर्षींना पाठवलं भूतलावर, नंतर अनेक ऋषी महर्षी संत ह्या भूतलावर आले आणि सगळे काय करतायत? हे मनुष्याला ज्ञानाचं प्रबोधन करतायत. आणि इथे आपण पाहिलं की आपल्या ह्या दासबोध ग्रंथाची समाप्ती झाली. एक झालं. बरं, दुसरं असं, आता आज काय आहे? एक तर झालं पौर्णिमा आहे. आता ही पौर्णिमा जी आहे, ह्या पौर्णिमेचं विशेष महत्व असं आहे बघा. आता ह्या पौर्णिमेला आपण महत्वाच्या 3 गोष्टी आता लक्षात घेतल्या जातात. प्रथम आपण काय करतो? जो बटू आहे ना, बटू,
बघा. आणि हे सगळं कशासाठी? शुद्ध ज्ञान प्राप्तीसाठी. कारण शेवटी सगळ्यांना ज्ञानाचं प्रबोधन व्हायला पाहिजे, ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे, मी कोण आहे कळायला पाहिजे, आत्मा काय हे कळलं पाहिजे, संपूर्ण विश्व काय हे कळलं पाहिजे. आणि हे समजून घेण्यासाठी आपण पाहतो ना, बटू जो आहे तो काय करतो, म्हणजे त्याची मुंज करतो बघा. मुंज करताना त्याला अनुग्रह दिला जातो, त्याला गायत्री मंत्राचा बोध केला जातो. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. असं बटूला हा सगळा बोध केला. नंतर त्याला जानवं घालतात बघा, जानवं. आणि ह्या दिवशी ना, बरोबर ह्या पौर्णिमेला, रक्षाबंधन पौर्णिमे, श्रावणी पौर्णिमेला बटू आश्रमात जातो, गुरुकडे जातो. आणि गुरुकडे जाऊन काय करतो, तो जानवं बदलतो. आता जानवं बदलणं ही आपल्याला वरवरची क्रिया दिसते, पण ह्या जानव्यामध्ये पण किती महत्व आहे बघा, लक्षात घ्या. आता ह्या जानव्यामध्ये काय असतं बघा, ह्यामध्ये एक 9 तंतू असतात, कळलं ना. मग त्या पहिल्या तंतूवर काय ओंकाराची स्थापना केलेली असते बघा. दुसऱ्यावर अग्नी असतो, नंतर तिसऱ्यावर नाग असतो, चौथ्यावर सोम असतो, 5व्यावर पितर असतात बघा. पितरांना पण तेवढंच महत्व दिलं जातं देवदेवतांप्रमाणे. नंतर त्यानंतर 6व्या प्रजापती असतं, कारण प्रजापती सगळी निर्मिती करतो ना म्हणून. 7व्यावर वायू असतो. आता वायू म्हणजे पंचप्राण केवढे महत्वाचे बघा. वायूशिवाय आपलं काही चालतच नाही बघा. एक क्षणभर सुद्धा आपण थांबू शकत नाही वायूशिवाय, म्हणून त्याच्यावर वायू असतो. त्यानंतर मग यमधर्म असतो. यमधर्म एक फार मोठी न्यायदेवता आहे, म्हणजे आपल्या सगळ्या कर्मांचं जो बरोबर हिशोब ठेवतो बघा, आपल्या कर्माप्रमाणे. आणि त्या कर्माप्रमाणे आपल्याला गती द्यायचं काम यमधर्म करतो, कळलं ना. यम असतो. नंतर 9व्या तंतूवर असे विश्वदेवता. आता विश्वदेवता म्हणजे पुन्हा संपूर्ण एकमेव चैतन्य आहे ते, म्हणजे ओंकार ही मायेची सुरुवात झाली, आणि ही सुरुवात होऊन कुठे विश्वदेवतेपर्यंत पोहोचला. आता ही 9 तंतू झाले. बरं, आता काय झालं, ह्या 9 तंतूंचं पुन्हा मग 3-3 करून त्याची पुन्हा एकत्र केली जातात गाठमध्ये. मग आता हे 3 जे आहेत ते त्या 3चं काय भाग झालं, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. आणि जी गाठ असते ना तिला अथर्ववेद झाला. म्हणजे हे 4 वेद पण त्यामध्ये आले. वेद कशासाठी आले? ज्ञानाला प्राधान्य आहे ना, ज्ञानाचं महत्व कळलं पाहिजे ना. म्हणून ह्या जानव्यामध्ये बघा सगळ्या देवता आल्या. देवदेवता का आपण म्हणतो ना, देवऋण सुद्धा आपल्याला काय हे करावं लागतं का? कारण ह्या सगळं पाऊस वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहे, आपल्या जीवनामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थापन जे आहे, कळलं, नियोजन आहे कोण करतं? सगळ्या देवता करतात. म्हणून त्या देवतांना तेवढं महत्व दिलं जातं. म्हणून त्या देवतांना महत्व दिलं जातं, कळलं ना. म्हणजे देवतांना महत्व दिलं. आणि त्याचबरोबर ज्ञान ही आवश्यक आहे, कारण ज्ञानाशिवाय उपयोग नाही. देवतांची जर आपल्याला उपासना करायची असेल, कळलं ना, त्यांना प्रसन्न करायचं असेल, आपल्याला ज्ञान पण असायला पाहिजे ना. म्हणून ज्ञानाच्या दृष्टीने वेदांना महत्व दिलं जातं बघा, कळलं की नाही. म्हणजे अशा पद्धतीने हे जानवं बदलण्याची क्रिया बटू जाऊन आपल्या गुरुकडे हे करतो. मग गुरु काय करतात, त्याला दीक्षा देतात. दीक्षा बघा, पुण्याला एक उपनयन म्हटलं जातं बघा. आपण थोडासा मूल मोठं झालं ना की आपण काय करतो, उपनयन. आता उप म्हणजे जवळ, नयन म्हणे नेणं, कळलं ना. मग आपण कोणाकडे नेतो? आपण सद्गुरूकडे नेतो, गुरुकडे नेतो. आणि गुरुकडे नेल्यानंतर म्हणजे उपनयन ही क्रिया झाली, कळलं ना. गुरुकडे आपण नेलं. मग ते काय करतात, ते दीक्षा देतात. दीक्षा देणं म्हणजे काय, दिशा त्याला दाखवतात की कुठल्या दिशेने गेल्यानंतर तुझं कल्याण आहे. लक्षात घ्या, शेवटी आपल्याला काय करायचं, आपण नरदेह धारण करून या भूतालावर आल्यानंतर आपलं अंतिम जे साध्य आहे ते आपल्याला प्राप्त करायचं आहे. मग आता हे अंतिम ध्येय जर आपल्याला साध्य करायचं असेल, मग त्याच्यासाठी दिशेचं दिग्दर्शन करायला पाहिजे ना. कुणीतरी दाखवायला पाहिजे ना, बेटा तू हे अमुक अमुक दिशेने गेलास तर तुझं कल्याण होईल म्हणून. मग त्या दिशेने गेल्यानंतर कसं होतं, आणि मग आपण तो निश्चय करतो, कळलं ना. मग आता सद्गुरूंनी दाखवलेल्या दिशा नंतर आपण विश्वासाने त्या दिशेने चालायला लागतो बघा, कळलं ना. आता हे म्हटलं, दासबोधात समर्थाने म्हटलंय ना मनाच्या श्लोकामध्ये, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. म्हणजे ही दिशा दाखवली जाते, भक्तीची दिशा दाखवली जाते. आणि ह्या भक्ती मार्गाने आपल्याला वाटचाल करायला लावतात. आणि पुन्हा तिथे बघा व्यावहारिक गोष्टी सुद्धा अनेक गोष्टी समजावल्या जातात. म्हणजे हे झालं, आपण काय पाहिलं, जानवं बदलणं. बटू जानवं बदलण्याची क्रिया करतो.
आश्रमात जाऊन एक झालं. बरं दुसरं काय मिळते इथे, बहीण भाव, रक्षाबंधन म्हटलं जातं ना, म्हणजे रक्षा म्हणजे बहीण आणि भाऊ, कळलं ना, ह्यांचं जे नातं आहे, कळलं ना, इथे एक विशेष महत्व दिलं जातं बघा. रक्षाबंधनामध्ये काय सांगितलं होतं, बहीण आणि भावांचं नातं बघा. आता बहीण काय करते बघा, म्हणजे आता बघा, आता बहीण आणि भाऊ हा जो भाग आहे ना, भगवंताने सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर म्हणजे बघा, मनु आणि शतरूपा, ब्रह्मदेवाने मनु आणि शतरूपाला स्वतःमधूनच निर्माण केलं. मनुला सांगितलं, मनु मी तुला कार्य करण्याची क्षमता देतो, अनेक प्रकारची शक्ती मी तुला देतो, कळलं, कार्य करण्यासाठी लागणाऱ्या शक्ती, सामर्थ्य वगैरे तुला मी देतो, कळलं ना. आणि शतरूपाला सांगितलं, तुला मी माया, ममता, दया, करुणा, कळलं ना, वात्सल्य हे भाव देतो मी. तर तुम्ही काय करायचं, तुम्ही संसार निर्माण करायचा, संसार परिवार निर्माण करायचा, कळलं ना. आणि ह्या परिवाराचं तुम्ही प्रेमाने संगोपन करायचं. आणि मनुला विशेष प्रकारे ब्रह्मदेवाने सांगितलं की तू शतरूपाचा सगळ्या प्रकारे सांभाळ करायचं, संरक्षण करायचं. मनुला सांगितलं की तू पिता होशील, कळलं ना, पिता होशील, पुत्र म्हणजे पुत्र, पिता, पती, कळलं ना, ह्या भूमिकेतून जाशील. शतरूपाला सांगितलं तू मुलगी, पत्नी, कळलं ना, नंतर आई, ह्या भूमिकेतून जाशील. आणि ह्या भूमिका तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे करायच्या आहेत देखो. आणि बहिणी, विशेषतः बहिणीच्या बाबतीत, आता ही बहीण जी आहे ना, कसं असतं बघा, म्हणजे बहिणीच्या बाबतीत ज्या अनेक गोष्टी ज्या समजावलेल्या आहेत, कळलं ना, की म्हणजे हे घ्या की आता ही म्हणजे शतरूपाची जी भूमिका आहे ना, तिची मुलगी म्हणून भूमिका आहे, पत्नी म्हणून भूमिका आहे आणि आई म्हणून भूमिका आहे, कळलं ना. आता ह्यामध्ये कसं होतं, बहिणीचं संरक्षण करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट मानलेली आहे बघा, कळलं ना, की बहिणीच्या बाबतीत की कसं, कारण आता कसं झालंय सध्या समाजाची स्थिती अशी आहे की समाजामध्ये ना की स्त्री जी आहे ना तेवढी सुरक्षित नाही आहे, कळलं ना. म्हणून बहीण काय करते, त्याला भावाला रक्षा बांधते, रक्षा. आणि ती काय सांगते की दादा मी तुझी बहीण आहे. आणि तशी या समाजामध्ये अनेक ज्या महिला आहेत, ज्या स्त्रिया आहेत, त्या सुद्धा तुझ्या बहिणी आहेत हे लक्षात ठेव. म्हणजे त्यांचा सुद्धा तू जसा माझा भाऊ म्हणून तू सांभाळ करशील, तसं त्यांना सुद्धा तुझ्याकडून संरक्षण मिळायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि पुन्हा काय म्हटलंय बघा, दया या भगिनी मूर्ती, भगिनी ही कशी आहे, दयेची मूर्ती म्हटलेलं आहे, कळलं ना. आणि धर्मशात्मा तिथी स्वयं. आणि धर्म कसं होतं बघा, म्हणजे ह्या पद्धतीने भगिनीला काय म्हटलेलं आहे, ती भगिनीला दयेची मूर्ती म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे बहिणीचं सगळ्या प्रकारे तुम्ही संरक्षण करायलाच पाहिजे. अहो इतकंच नाही आहे, म्हणजे आणि बहीण जेव्हा भावाला टिळा लावते ना बघा, त्याचं इथे लावते. आणि इथे याचा अर्थ काय, त्याचा तिसरा डोळा असतो ना भ्रूमध्यावर, तो तिसरा डोळा उघडते आणि त्याला सांगते की दादा मी जशी तुझी बहीण आहे तशा ह्या अनेक स्त्रिया आहेत, त्यांच्याकडे तू भ्रातृ नजरेने बघायला शिक, कळलं ना. आणि मग इतकंच नाही आहे बघा, मनु महाराज सुद्धा स्वर्गाला जेव्हा गेले तेव्हा त्यांनी म्हटलं की नार्यस्तु यत्र पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्री शक्तीची पूजा होते तिथे देवता रममाण होतात, कळलं. म्हणून या राखी बंधनला विशेष महत्व दिलं जातं. आता बघा, रक्षाबंधन आपण जर पाहिलं ना बघा, विष्णू भगवान आणि पार्वती माता ह्यांचं पण नातं बघा कसं बहीण भावाचं नातं आहे. आणि पार्वतीच्या लग्नामध्ये विष्णू भगवान सगळी भावाची कामं करत असतो बघा, भाऊ म्हणून सगळं कार्य करतो. अहो इतकंच नाही, अशोक सुंदरी, नंतर गणपती, नंतर कार्तिक ह्यांच्या लग्नामध्ये सुद्धा विष्णू भगवान मामाची भूमिका पार पाडतो. म्हणजे इथे काय म्हटलं जातं, म्हणून रक्षाबंधनाला विशेष महत्व दिलं जातं. आणि पार्वती मातेने स्वतः विष्णू भगवंताला राखी बांधलेली आहे. आणि पुढे आणखी उदाहरण आहेत, म्हणजे इंद्राणीने सुद्धा जेव्हा देवासुर संग्रामाच्या वेळेला शची मातेने स्वतः ह्याला इंद्राला रक्षा बांधलेली का, औक्षण केलं, धैर्य निर्माण व्हावं, सामर्थ्य निर्माण व्हावं म्हणून.
कुंती मातेने सुद्धा अभिमन्यूला रक्षा बांधलेली आहे. इतकंच नाही, अलीकडे म्हणजे चित्तोडच्या युद्धाच्या वेळेला राणी कर्मावतीने हुमायूनला राखी पाठवली होती आणि हुमायून सुद्धा सैन्य घेऊन तिच्या रक्षणासाठी आला होता. पण तत्पूर्वी अफगाणांबरोबर जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये चित्तोडचा पराभव झालेला आहे आणि त्यावेळेला 1-2 नाही 13,000 स्त्रियांनी जोहार केलेला लक्षात घ्या. आता हा जोहार का केला म्हणजे त्यावेळेला स्त्रियांची स्थिती कशी होती बघा. परके दुसऱ्यांच्या ताब्यात पडण्यापेक्षा त्या स्वतःला अग्नीला अर्पण करणं जास्त म्हणजे योग्य समजत होते आणि त्यावेळेला त्यांनी स्वतःला अग्नीला अर्पण केलेलं आहे. कळलं की नाही. म्हणजे इथं काय होतं, नाहीतर मग स्त्रियांची जी स्थिती होती जसं की भयानक स्थिती होती, तर तशी स्थिती होऊ नये म्हणून हा रक्षाबंधन हा अतिशय महत्वाचा भाग आहे लक्षात घ्या. आणि विशेषतः पुरुषांनी भाऊ म्हणून स्त्रियांचं रक्षण करायलाच पाहिजे. तर आता हा झाला रक्षाबंधनाचा भाग झाला. नंतर मग तिसं आणखी काय आपण करतो, त्यावेळेला समुद्राला नारळ अर्पण करतो बघा. कळलं ना. विशेषतः जे दर्यावर्दी असतात ना, आतापर्यंत पाऊस वगैरे वगैरे असतो त्यामुळे त्यांची दर्यावर्दींची कामं थांबलेली असतात. मग कोळी बांधव वगैरे वगैरे दर्यावर्दी आहेत की ज्यांचं जीवन दर्यावर अवलंबून आहेत. कळलं ना. अनेक जण बोटीने प्रवास करणारे, बोटीने व्यापार करणारे, ते सगळे समुद्राला त्यावेळेला नारळ अर्पण करतात. कळलं ना. आणि नारळाचं वैशिष्ट्य कसं म्हणजे इथे कसं काय म्हटलं जातं म्हणजे नारळाला ना म्हणजे बलीच्या स्वरूपात पाहिलं जातं. जे बलिदान वगैरे की म्हणतो ना आपण, नारळाला जसं जेव्हा विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली त्या प्रतिसृष्टीमध्ये नारळाला पुरुषाचं मान दिलेलं आहे. कळलं ना. म्हणून नारळाचा बळी देतात बघा. नारळ फोडणं म्हणजे बळी देणं असा प्रकार असतो. म्हणजे इथं काय दाखवलं जातं, इथं सुद्धा जी हिंसा जी आहे, हिंसेपासून परावृत्त करण्याचा हा ऋषी मुनींचा प्रयत्न आहे. अनेक प्रकारे हिंसा केली जाते ना, पशुहत्या केली जाते, तर ही पशुहत्या थांबावी, हिंसा थांबावी. कळलं ना. आणि म्हणून हे नारळाला तिथे त्या ठिकाणी ऋषी मुनींनी नारळाचं प्रतिपादन केलेलं आहे अशा पद्धतीने. कळलं ना. आणि पुन्हा बघा एक नारळाचं एक वैशिष्ट्य कसं असतं म्हणजे इथे आणखी एक महत्वाचा भाग, नारळ बाहेरून आपल्याला ओबडधोबड दिसतो. कळलं ना. म्हणून आणि पण आत कसा असतो तो, आत अगदी त्यामध्ये मधाळ वगैरे वगैरे असतो ना, पण बाहेरून दिसायला कसा असतो, ओबडधोबड असतो. कळलं ना. म्हणून इथे ना जे सौंदर्य जे आहे ना की बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याला इथे विशेष महत्व दिलेलं आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे, आपण गुणग्राही राहायला पाहिजे. आणि गुणग्राही राहून अनेक गुणांची आपण जोपासना करायला पाहिजे लक्षात घ्या. म्हणून आंतरिक सौंदर्याला विशेष महत्व दिलं जातं. कळलं ना. आणि हे आंतरिक बघा, आता नारळाच्या बाबतीत काय झालं होतं, नारळाच्या बाबतीत अंतर सौंदर्य फुलवलेलं आहे बघा. कळलं ना. आणि म्हणून काय झालं, आपण काय करायला पाहिजे, विचार सौंदर्य, गुणसौंदर्य, कळलं ना, किंवा जीवन सौंदर्य. कळलं ना. आणि हे जेव्हा आपण वैचारिक सौंदर्य जेव्हा वाढवतो, आपल्या गुणांची जेव्हा जोपासना करतो, गुणसौंदर्य जेव्हा वाढवतो, इतकंच नाही आपण जीवन सौंदर्य जेव्हा वाढवतो तेव्हा जे बाह्य सौंदर्य आहे ना तिकडे दुर्लक्ष केलं जातं. बघा आता मी अनेक उदाहरणं सांगत नाही, त्याच्या एकच उदाहरण मी फक्त सांगतो. अष्टावक्र बघा, अष्टावक्र 8 ठिकाणी वाकडा होता की नाही. कळलं की नाही. आणि अष्टावक्र जेव्हा जनकाच्या सभेमध्ये गेला, कळलंय ना, म्हणजे कहोड ऋषींचा मुलगा येतो, तो बाबा आले नाहीत म्हणून बाबाला पाहायला तो गेलेला आहे तिथे. कळलं की नाही. आणि बाबाला पाहायला गेल्यानंतर त्याचं ते सगळं वाकडं शरीर बघून, असं वाकडं चाळ अशा पद्धतीने चालताना बघून सगळेजण हसायला लागले. कळलं की नाही. आणि सगळे हसायला लागल्यानंतर हा अष्टावक्र सुद्धा आणखी मोठ्याने हसायला लागला, हा खिंकाळल्यासारखा. आता अशा खिंकाळल्यासारखा हसायला लागल्यानंतर मग जनक राजाने म्हटलं की काय म्हणजे आता कसं काय. त्यांनी विचारलं की ठीक आहे, आता हे सगळे हसतायत, हे त्याचं शरीर बघून हसतायत. कळलं की नाही. आणि मग अष्टावक्राला विचारलं तू का हसलास. म्हणजे त्याने सांगितलं जनकाला, राजन, आपण ज्ञान ग्रहण करण्यासाठी ह्या सगळ्यांना जमा केलेले आहेत. कळलं ना. पण तुम्ही कोणाला जमा केलेत, तुम्ही सगळ्या चांभारांना जमा केलेले आहेत म्हणे. असं म्हणणं साधी गोष्ट नव्हती. त्यांनी सांगितलं ह्या चांभारांकडून तुम्हाला काय ज्ञान प्राप्त होणार. सगळे स्तब्ध झाले. चांभार का म्हटलं, कारण हे सगळे माझ्या कातड्याकडेच बघतायत, पण आतून मी कसा आहे, किती मी शुद्ध आहे. कारण चिन्मय परमेश्वर परमात्मा हे माझं अधिष्ठान आहे,
इकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही, सगळ्यांचं लक्ष माझ्या शरीराकडेच गेलं. म्हणजे फक्त बाह्य सौंदर्य बघत बसतो आपण, पण अंतर सौंदर्य आपण नाही बघत. आता मला आठवण झाली बघा, ज्या कुबडा दाशी जेव्हा श्रीकृष्ण भगवान जात होते आणि त्याने जेव्हा पाहिलं, कुबडा दाशीला जेव्हा पाहिलं, त्या कुबडा दाशीला त्यांनी म्हटलं, हे सुंदरी. आता हे सुंदरी म्हटल्यानंतर तिला जरा राग आला की बाकी सगळे तिला कुबडा कुबडा म्हणत होते ना, आणि श्रीकृष्णाने तिला सुंदरी म्हटलं. आता सुंदरी म्हटल्यानंतर ती जरा थोडी चिडली की म्हणे, माझी चेष्टा करतोस तू, मग अशा पद्धतीने का चेष्टा करतेस? तर ती श्रीकृष्ण म्हणतो की नाही, मी तुला सुंदरी म्हणालो आणि तू सुंदरच आहेस. का? कारण त्यांनी तिचं श्रीकृष्णाने तिचं शरीर नाही पाहिलं, तिचं आतलं सौंदर्य पाहिलं. तिने श्रीकृष्णाने तिचं आतलं सौंदर्य पाहिलं, कारण ती फार मोठी भक्त होती अगोदरच्या जन्मातली श्रीकृष्णाची, कारण फार मोठी भक्त होती. आणि तिचं अंतर सौंदर्य पाहिलं तिने, तिचं वैचारिक सौंदर्य पाहिलं, तिची ज्ञानदृष्टी पाहिली. आणि म्हणून त्याने श्रीकृष्णाने तिला म्हटलं, हो तू सुंदरच आहेस. आणि मी जे तुला सुंदरी म्हटलं हे का, तुझं अंतर सौंदर्य बघून मी तुला सुंदरी म्हटलेलं आहे, की तुला तुझं बाहेरचं काय आहे हे बघून तुला हिणवण्याच्या हेतूने नाही मी म्हटलं. तुझं अंतर सौंदर्य आहे, ते सौंदर्य लक्षात घेऊनच मी तुला सुंदर म्हटलेलं आहे, सुंदरी म्हटलेलं आहे. कळलं की नाही? म्हणजे इथे अर्थात हा एक भाग आहे सुंदरी म्हणण्याचा, कळलं ना? म्हणजे इथे काय म्हटलंय, आणि समर्थाने सुद्धा म्हटलंय ना की तुम्ही गुणग्राही व्हायला पाहिजे आणि गुणाची जोपासना पाहायला पाहिजे, कळलं ना? आणि गुण कशा पद्धतीने ग्रहण करावे हे सुद्धा सांगितलेलं आहे की, कळलं ना? म्हणजे तुम्ही काय करा, तुम्ही गुणग्राही होऊन समाजात वावरताना गुण टिपायला पाहिजे. आणि पुन्हा जेव्हा दोषांचं वर्णन आहे त्या बाबतीत श्रीकृष्ण भगवंताने वेदांमध्ये अनेक प्रकारे दोषांचं वर्णन केलेलं आहे. मी एकदा उद्धवाने विचारलं, अरे भगवंता तू एवढ्या दोषांचं वर्णन काय केलंस? त्यावेळेला भगवंत म्हणतो, पराचा देखावा दोष गुण हे नाही नाही माझे वेद वचन, दोष त्यजुनी गुण घ्यावा हा वेदार्थ. जर दोष सोडून द्या, दोष आणि गुण घ्यायला शिका, गुणग्राही राहा. कारण प्रत्येकाचं गुण हे ज्याची त्याची स्वतःची अचिव्हमेंट असते, स्वतःची मिळकत असते, स्वतःची साधना असते, स्वतःची तपश्चर्या असते. आणि स्वतःच्या साधनेने स्वतःच्या तपश्चर्याने ज्याने त्याने गुण ग्रहण केलेले असतात, तेव्हा तुम्ही दोषांकडे दुर्लक्ष करा, कारण दोष ही संपूर्ण मानव जातीची न्यूनता आहे. कळलं की नाही? म्हणून इथं काय दाखवलं जातं, इथे गुणग्राही होऊन गुण घेण्याची, ग्रहण करण्याची क्षमता आपण आपल्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. आता कसं होतं बघा, एकदा असंच काय झालं, म्हणजे हे इथून आपण काय पाहिलं, समुद्राला नारळ अर्पण केलं जातं आणि त्याच्या पाठीमागे काय असतं, बलिदानाचा भाव असतो. जसं आपण मंदिरात देवासमोर नारळ फोडतो की नाही, देवासमोर नारळ फोडतो, म्हणजे तिथे सुद्धा नारळ फोडणं हा बलिदानाचा भाव असतो त्यामध्ये, कळलं ना? मग अशा पद्धतीने. आणि पुन्हा आणखी एक गोष्ट की व्यक्तिपूजनापेक्षा चारित्र्य पूजनाला विशेष महत्व दिलं पाहिजे. लक्षात घ्या, व्यक्तीची पूजा करून बसू नका, त्याचं चारित्र्य बघा कसं आहे. आता व्यक्तिपूजन, आता एखादा मठाचा अधिपती झालाय बघा, त्याच्या सुदैवाने मठाचा तो अधिपती झाला, कळलं ना? आता मठाचा अधिपती आहे म्हणून त्याचं तुम्ही पूजन करू नका, कळलं ना? त्याचं चारित्र्य बघा, त्याचं वागणं बघा, त्याचं आचरण बघा, कशा पद्धतीने तो वागतो, त्याचं चारित्र्य कसं आहे बघा, कळलं ना? कळलं ना? अलीकडे तर असं झालेलं आहे, हे मठाधिपती झालेले असतात ना, ते केवळ म्हणजे त्यांच्यामध्ये एखादा भाव असतो, प्रतिशोधाचा भाव म्हणा, अहंकार म्हणा, अभिमान म्हणा, मला हे पाहिजे, मला ते हवे, पण त्यांचा संपतच नाही. आणि असे जे मठाधिपती जिथं उत्तम प्रकारे संत संघ चाललेला आहे ना, अशी मठ कॅप्चर करतात, स्वतःच्या ताब्यात घेतात आणि तिथला संत संघ बिघडवून टाकतायत. असे मठाधिपती आता व्हायला लागलेले आहेत, कळलं ना? म्हणजे एकदा मी सांगितलं होतं बघा, सहस्रार्जुनाची मी गोष्ट सांगितली होती. सहस्रार्जुनाला दत्तात्रेयाने 1000 बाहूंचं बळ दिलं. लक्षात घ्या, किती 1000 बाहूंचं बळ दिलं. आता 1000 बाहूंचं बळ दिलं हे कशासाठी? हे संत संघ वाढवण्यासाठी दिलं जातं, कळलं ना? सदो म्हणजे परोपकार करण्यासाठी. आणि लक्षात घ्या, सगळ्यात मोठा जो यज्ञ आहे, ज्ञान यज्ञाला प्राधान्य आहे. लक्षात घ्या, बाकी सगळी यज्ञ तुम्ही करा, काय अन्न दान वगैरे 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 सगळं करा, पण सगळ्यात विशेष महत्व जे दिलं जातं ते ज्ञान यज्ञाला विशेष महत्व दिलं जातं, कळलं की नाही? आणि ह्याने सहस्रार्जुनाने काय केलं होतं,
त्याने ऋषी सत्तेवर आघात करायला सुरुवात केली. जिथे जिथे आश्रमांमध्ये जे काय आपल्या शिष्यांना जे प्रबोधन केलं जात होतं, अहो आश्रम त्यांनी बंद करायला सुरुवात केली. आश्रमांना मिळणारं उत्पन्न त्याने थांबवायला सुरुवात केली, कळलं ना. आणि सगळ्या आश्रम संस्थेला त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम असा झाला, अहो भृगु ऋषींना तर त्यांनी केवढं छळलं बघा. भृगु ऋषींचं अनेक वेळा त्यांनी आश्रम जाळलेलं आहे भृगु ऋषींचं, कळलं ना. आणि शेवटी कामधेनूचं सुद्धा हरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा अन्याय अत्याचार केलं, म्हणजे बघा एका काळी तो भगवंताचा भक्त होता ना. आता हे सहस्रबाहूंचं वरदान कशासाठी दिलं, अहो समाजाच्या कल्याणासाठी, ऋषी संस्था ज्ञान प्रबोधनासाठी, कळलं का. हे सगळं दिले काय, तुम्ही ज्ञान प्रबोधन करा. आणि जिथे जिथे ज्ञान प्रबोधन होत असेल तिथे तुम्ही मदत करा, मदत करा, मदत करा. म्हणजे ते कशा पद्धतीने वाढेल इकडे लक्ष. आणि भगवंताला सगळ्यात जास्त काय वाटतं, भगवंताचं ज्ञान स्वतः प्राप्त करून जो त्याचं वितरण करतो तो भगवंताला जास्तीत जास्त आवडतो. म्हणजे हे ज्ञानप्रबोधाचं काम चालायला पाहिजे ना. तर ह्या सहस्रार्जुने ते विरोध करायला सुरुवात केली आणि त्याला मारण्यासाठी भगवंताला परशुराम अवतार घ्यावा लागला. आणि परशुराम अवतार घेऊन त्यांनी त्याचा वध केलेला आहे. सांगण्याचा मुद्दा असा की जिथं जिथं ज्ञानयज्ञ चालू असेल ते तुम्ही वाढायला चालायला पाहिजे, चालायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आता इथे आपण काय पाहतो की आपण पाहत होतो ना की सौंदर्य पाहत होतो. सौंदर्य की बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य विशेष महत्वाचं आहे. आणि हे अष्टावक्राचं आपण उदाहरण पाहिलं. ठीक आहे. तर आता आपण काय पाहिलं इथे आजच्या ह्याप्रमाणे समुद्र. आणखी समुद्राचं एक वैशिष्ट्य बघा. सागराला सगळं आपण अर्पण करतो, प्रार्थना करतो की सागरा आता आम्ही आमच्या कार्याला सुरुवात करणार आहोत, तर सगळ्या प्रकारचं साह्य तू आम्हाला कर म्हणून, कळलं ना. आणि मग कोळी बांधव पण बघा मच्छीमारीला सुरुवात करतात, कळलं ना. जे दर्यावर्दी असतात ते त्यांच्या व्यापाराला सुरुवात करतात म्हणून ते सागराला प्रार्थना करतात, कळलं ना. आणि सागराचं वैशिष्ट्य बघा, सागरामध्ये किती नद्या येऊन मिळतात, किती नद्या येऊन मिळतात. पण सागर कधी आपली मर्यादा सोडतो का, कधी सोडतो पाहिलंय आपण, कळलं ना. सगळ्या ह्यामध्ये तो समच असतो, कळलं की नाही. आणखी सागराचं एक वैशिष्ट्य बघा, सागर काय करतो ना बघा, म्हणजे तो स्वतःच म्हणजे बघा जेव्हा सागराचं पाणी जे आहे सूर्यप्रकाशामध्ये तिचे ढग होतात, कळलं ना. म्हणजे सूर्याला अर्पण करतो, सूर्याला अर्पण करतो. म्हणजे सागराकडे जी झालेली जी काय संपत्ती जी आहे, सागराची संपत्ती आहे, तो सूर्याला अर्पण करतो. आणि सूर्याला अर्पण केल्यानंतर सूर्य त्याचा अमृत करून त्याचा वर्षाव करतो भूतालावर, कळलं की नाही. म्हणून काय म्हटलं जातं, जो जो समृद्ध झालेला असेल त्याने काय करा, त्याने दानी व्हायला पाहिजे, दानी व्हायला पाहिजे. म्हणून म्हटलं ना, घेणाराने घेत जावे, देणाराने देत जावे, आणि घेणाराने घेता घेता देणाराचे हात घ्यावे. म्हणजे इथे काय सुचवलं जातं, इथे त्याग सुचवला जातो, त्याग सुचवला पाहिजे, कळलं की नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्यागी व्हायला पाहिजे. आणि सागराच्या बाबतीत बघा, आपण एक मी नेहमीच सांगतो, वेद उदधी बिन गुरु लखय, लागे लवण समान, बादर गुरुमुख द्वार है, अमृत सय अधिकान. काय म्हटलं जातं, वेद उदधी. वेद कसं आहेत, वेद हे ना समुद्र सागरासारखे आहेत, कळलं ना. आणि ते आपण सरळ डायरेक्ट जर आपण प्यायला गेलो तर आपल्याला खारट लागतं. पण ते जेव्हा आकाशातून ढगांकडून जेव्हा येतं तेव्हा ते अमृतापेक्षा मधुर होतात ना. त्याचप्रमाणे जेव्हा आपण ज्ञानाचं प्रबोधन करतो, ज्ञान ग्रहण करायला जातो, ते आपण सद्गुरू भगवंताला शरण जायला पाहिजे. आणि सद्गुरू भगवंत काय करतायत, कळलं ना. म्हणजे शुद्ध ज्ञान आपल्याला त्याचं प्रबोधन करतायत. म्हणून महाराज म्हणायचे ना की काहीतरी निमित्त आम्ही शोधत असतो, आणि काहीतरी निमित्ताने ह्या सगळ्या मुलांना एकत्र आणायचं आणि मातेच्या ममतेने त्यांना ज्ञानामृत पाजायचं, कळलं ना. बघा महाराजांचं काय, आणि आपलं भाग्य की महाराज आपल्याला सद्गुरू म्हणून मिळालं, कळलं की नाही. मग अशा पद्धतीने हे महाराजांचं ज्ञान प्रबोधनाचं कार्य चालायचं. आणि हे कार्य चालू राहावं म्हणून त्यांनी किती मठ निर्माण केले बघा, जिकडे तिकडे. आणि मुंबईमध्ये खास मुंबईकरांसाठी म्हणून मठ निर्माण केले, कळलं ना. पण परिणाम असा झाला की ते मठ सुद्धा आता त्यांनी जे कोणी असुरी प्रवृत्तीचे जे मठाधिपती झालेत ते सगळे मठ ताब्यात घ्यायला लागलेत, आणि तिथलं संत संघ बंद करायला लागलेले आहेत, कळलं ना. अहो दीर्घकाल महाराजांची ज्यांनी सेवा केली अशा भक्तांना सुद्धा ते बाहेर काढायला लागलेत. काय म्हणायचं बघा, हा कलियुगाचा महिमा असो. तर म्हणण्या महत्वाची गोष्ट काय आपण पाहिली,
आपण इथे 3 गोष्टी पाहिल्या बघा. एक आपण दासबोध समाप्ती पाहिली, कळलं की नाही. त्यानंतर आपण बटू जे आहेत ते कसे जानवं बदलण्याची क्रिया आपण पाहिली. नंतर तिसरं आपण भाऊबीज पाहिलं, रक्षाबंधन पाहिलं. आणि आपण त्यानंतर सागर देवतेची आपण प्रार्थना केली की सागर देवते, आता आम्ही आमच्या कार्याला सुरुवात करणार आहोत, तर तुझ्या सगळ्या प्रकारचं साह्य आम्हाला होऊ दे. कळलं ना. म्हणजे अशा पद्धतीने हा श्रावण पौर्णिमेचा जो कार्यक्रम आहे तो मला वाटतं आपला व्यवस्थित झाला ना. काय कसं काय तर अशा पद्धतीने ही समाप्ती आपण पाहिली बघा. आणि महाराजांनी ना किती प्रेमाने सगळ्यांना जवळ केले बघा. आता आपण मी म्हटलं ना भगिनी रक्षाबंधन. अहो बघा ना, म्हणजे खरंच जर एखादी आपली बहीण जर काय उत्तम कार्य करत असेल तर आपण काय करायला पाहिजे. अहो तिला रक्षाबंधन आलंच हो, पण तिचं आपण कौतुक करायला पाहिजे की नाही सगळ्या भावानी. आपली जर बहीण छान सुंदर कार्य करते, आपल्याला आनंद व्हायला पाहिजे की नको सांगा मला. म्हणजे आपण त्या बहिणीसाठी सगळ्या गोष्टी करायला त्याग करायलाच पाहिजे. आणि बहिणीच्या बाबतीत मी मागाशी म्हटलं ना तुम्हाला की बहिणीच्या बाबतीत काय म्हटलं जातं की म्हणजे महत्वाची गोष्ट अशी की किती 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 गोष्टी आहेत बघा ह्या सगळ्या. आणि तिला दया या भगिनी मूर्ती, दयेची मूर्ती म्हटलेलं आहे भगिनीला. तर अशा बहिणीला म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्त आपण सगळ्या प्रकारचं सहाय्य करायला पाहिजे की नको भाऊ म्हणून. कळलं ना. आणि जर आपण तसं कार्य केलं ना, म्हणजे आपली जर बहीण बघा काही कारणाने कळलं ना तिच्यावर जर आपत्ती आली, कठीण प्रसंग आला, तर आपण तिला सांभाळायला नको का. मग आपण कसले भाऊ. कळलं. म्हणून हे रक्षाबंधन जे आहे ना हे अतिशय महत्वाचं मानलेलं आहे. कळलं. आणि शेवटी काय, पार्वती परमेश्वर एकच आहेत ना. भगवान पार्वती आणि परमेश्वर दोन कुठे आहेत, ते एकच आहेत. आणि ह्याच्यासाठी आपण आदर्श काय म्हणतो, शिवशंकराचं बघा, शिवशंकराचं दायित्व बघा. शिवशंकराने काय केलं, स्वतः शिवशंकर म्हणजे हे त्रिदेव जे आहेत बघा अतिशय उत्तम प्रकारे कार्य करतायत, तीनही देव. कळलं ना. आणि ह्या तिन्ही देवांचं प्रत्येकाचं कार्य अतिशय उत्तम प्रकारे चाललेलं आहे. विष्णू भगवंत सगळं संरक्षणाचं कार्य करा. परवाच एकाने मला प्रश्न विचारला, अहो सध्या हे असं असं चाललेलं आहे या सगळ्यामध्ये, मग आपल्या वैदिक परंपरेचं काय होणार. मी म्हटलं हे बघा, ज्यांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे कळलं ना भगवंतानी, त्या भगवंत तो समर्थ आहे या सृष्टीचं संरक्षण करण्यासाठी. आणि वैदिक परंपरेचं संरक्षण केलं जाणारच. आजपर्यंत वैदिक परंपरेवर अनेक हल्ले झालेले आहेत, पण या सगळ्या हल्ल्यातून वैदिक परंपरा तेवढ्याच ठणकाम उभी राहिलेली आहे, स्वसामर्थ्याने उभी राहिलेली आहे. कारण भगवंताचं आश्वासन आहे. आणि भगवंत कुठल्याही वेळा फक्त तो काय करतो, 100 अपराधापर्यंत तुम्हाला संधी देतो, अजून तरी सुधारा, अजून तरी सुधारा, अजून तरी सुधारा. आणि जर ते झालं नाही तर शेवटी अंतिम जे सत्य आहे भगवंत कधीही, कारण त्याने काय म्हटलंय, नमे भक्ता प्रणश्यती. कळलं ना. आणि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. कळलं ना. हे भगवंताचं आश्वासन आहे. तेव्हा काही झालं तरी चिंता करू नका, घाबरू नका, निश्चयाने जीवन जगा. कळलं ना. आणि सद्गुरु माऊलीच्या कृपाशीर्वादाने आपल्याला सगळ्यांना सामर्थ्य प्राप्त व्हावं हे श्रीचरणी प्रार्थना. मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी, मनाची शती ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. इथे समर्थाने काय म्हटलंय बघा. आपण आपल्या पद्धतीप्रमाणे काय करतो, दासबोधाबरोबर आपण मनाचे श्लोक नेहमी पाहतो. म्हणजे इथे मनाला कशा पद्धतीने समर्थाने बोध केलेला आहे बघा. तिथे काय म्हटलंय, मना संगा सर्व संगास तोडी. कळलं ना. एकदा त्याचा संघ धरला, परमात्म्याचा संघ धरला की सगळी संघ आपोआप तुटून जातात. मग आपल्याला संघ कोणाचा धरायचा आहे, आपल्याला परमात्म्याचा संघ धरायचा. म्हणजेच काय, साधी गोष्ट, सद्गुरूचा संघ धरायचा, सद्गुरूच्या बोधाप्रमाणे आचरण करायचं, सद्गुरूने सांगितलंय तेच करायचं. कळलं ना. की काम झालं. कळलं ना. मग मनाचे अनंत दोष जे आहेत ते सगळे नाहीसे होतात. एकच करायचं,
मला माझ्या सद्गुरूने काय सांगितलंय त्याप्रमाणे माझं आचरण आहे का? बस झालं काम, कळलं ना? आणि म्हणून आपण तारी मारी तुझेच चरण या भावाने आपल्या सद्गुरू काळ सिद्धेश्वर माऊलीला शरण राहूया. सद्गुरू माऊलीच्या कृपाशीर्वादाने आपल्याला सगळ्यांना हे सामर्थ्य प्राप्त व्हावं ही श्री चरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय.